मेष रास, हा सप्ताह तुमच्या राशीला चढ उतारांनी परिपूर्ण असा आहे। आठवड्याची सुरुवातच तुमच्या मुलाबाळांच्या काळजीने होईल। तुमचे पूर्ण लक्ष त्यांच्यावरच असेल। त्यांच्या शैक्षणिक बाबी सोबतच इतर गोष्टींमुळे तुम्ही खूपच चिंतित असाल। तुमच्या मनात बऱ्याच दिवसांपासून काही इच्छा असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूपच मेहनत कराल आणि त्यातच तुम्ही व्यस्त पण राहाल। आठवड्याचा मध्य तुम्हाला आरोग्याच्या बाबतीमध्ये थोडंसं त्रास देण्याची शक्यता आहे, तरी आपण सावधान राहावे। आठवड्याचा शेवट मात्र उत्तम आहे। तुमचे वैवाहिक जीवन सुखी असेल। तुमच्या जोडीदारासोबत अधिकच तुम्ही जवळीक साधाल। तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी काहीतरी विशेष कार्यक्रमाचे आयोजन पण करू शकता। त्यात तुम्ही खूप एन्जॉय कराल। एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाला तुम्ही भेट द्याल, त्यातून तुम्हाला खूप आनंद आणि नवीन उत्साह मिळेल। पारिवारिक जीवनामध्ये काही गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मानसिक अशांतता निर्माण होईल आणि तुम्हाला अप्रसन्न वाटेल। तर यासाठी आपणच पुढाकार घ्यावा, आपणच गैरसमज दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा। व्यावसायिक वर्गाला खुशखबरी मिळतील। व्यवसायामध्ये विस्तार कराल। भरपूर प्रमाणामध्ये लाभ मिळण्याची शक्यता आहे। नवीन गुंतवणूक करणे शक्यतो टाळलेले सध्या तरी बरे आहे, कारण आर्थिक हानी होण्याची संभावना आहे। नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील, परंतु ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला भरपूर कष्ट आणि मेहनत करावी लागेल। आपले सहकारी मंडळी तुम्हाला त्रास देण्याची पण शक्यता आहे। मुद्दामहून काही खुरापती तुमच्या कामामध्ये ते करतील किंवा काही व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतील, अडथळे आणतील। तरी सध्या आपण सावधानीने तुमचे काम करणे हे फार महत्त्वाचे आहे आणि हा एकच उपाय आहे। डोळ्यामध्ये तेल घालून तुम्ही कोणतेही काम करा, म्हणजेच खूप लक्ष देऊन तुम्ही काम करा। तरुणांना खूपच मेहनत करावी लागणार आहे। पाहिजे तसे यश मिळवण्यासाठी प्रयत्न करणे हा एकमेवच पर्याय तुमच्याकडे आहे। मगच सगळे अगदी तुमच्या मनाप्रमाणे घडेल। महिला वर्गाला उत्तम काळ राहील। नवीन व्यवसाय सुरू कराल, त्यात तुमचे कुटुंबीय तुम्हाला मदत करतील आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वासामध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल। एखाद्या प्रवासाला पण जाण्याची शक्यता आहे, तेही तुमच्या मैत्रिणींसोबत, तर नक्की जा, चांगले लाभच मिळतील। विद्यार्थी वर्गाला शिक्षणामध्ये पाहिजे तसे निकाल मिळण्यासाठी भरपूर अभ्यास करावे लागणार आहे। ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी निरंतर प्रयत्न करा, यश नक्कीच तुम्हाला मिळेल। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना जरा प्रतिकूल काळ आहे, परंतु जिद्द मात्र अजिबात सोडू नका। उच्च शिक्षण घेणाऱ्यांना पाहिजे तसे क्षेत्र मिळाल्यामुळे तुम्ही खूप उल्हासाने, उत्साहाने अभ्यास कराल, एकाग्रता वाढेल आणि त्याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या। जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या नात्यामध्ये विश्वास वाढेल आणि तुमचे नाते अधिकच दृढ होईल। विवाह इच्छुकांसाठी विवाहाशी निगडीत बोलणी सुरू होण्याची शक्यता आहे, त्यामुळे घरामध्ये आनंदी वातावरण असेल आणि घरामध्ये सगळीकडे एक सकारात्मक पॉझिटिव्ह एनर्जी पसरल्यासारखे तुम्हाला दिसेल। ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला थोडेसे आरोग्याबाबत कुरबुरी त्रास देतील, परंतु बाकी सर्व ठीक असेल। मन शांत राहील आणि प्रसन्नही राहील। कोठे कार्यक्रमाला तुम्ही जाल, तेथे ओळखीचे लोक तुम्हाला भेटतील आणि त्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल। एकंदरीतच पाहता हा सप्ताह भरपूर प्रमाणामध्ये चढ उतारांनी भरलेला आहे, तरी येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा तुम्ही पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा, यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।